नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे. संपूर्ण भारतात इलेक्शनचं वारं सुरू आहे आणि या 2 टप्पे कंप्लीट झालेले आहेत. हे 2% कंप्लीट झाल्याच्या नंतर बीजेपीच्या लक्षात आलं की बहुधा आपली हार निश्चित आहे. यामुळे त्यांनी ज्या पद्धतीने आता 3ऱ्या आणि 4थ्या टप्प्यासाठी जी भाषा वापरलेली आहे, ज्या पद्धतीने ते प्रचार करतायत, ते पिसाळून गेल्यासारखं दिसतंय. अनेक लोकांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि अशा ठिकाणी अनेक लोकांच्या इतक्या वाईट प्रतिक्रिया आहेत आणि त्याचं नुकसान त्यांनाच होत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, हे अत्यंत काय म्हणता येईल, निंदनीय आहे आणि अशोभनीय आहे. एखाद्या साधारण माणसाने असं वक्तव्य करणं ठीक आहे, परंतु एका प्राईम मिनिस्टरला, तेही 2 टर्ममध्ये राहिलेल्या, एवढे वर्षापर्यंत चीफ मिनिस्टर राहिलेल्या माणसाने असं वक्तव्य करावं. आणि सेकंडली RSS सारख्या मोठ्या संस्थेनी, जी मॅच्युअर्ड संस्था समजतो, त्याचं त्यांनी समर्थन करावं. आदित्यनाथ सारख्या चीफ मिनिस्टर युपीच्या, त्यांनी पुन्हा त्याचं परिवर्तन, त्याला तीच भाषा वापरावी, हे फार दुर्भाग्याची गोष्ट आहे. त्यावरती आधारित काही महत्त्वाचे व्हिडिओज मी तुम्हाला सर्वांना सांगतोय. आणि आज जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस भाकीत केलं होतं, त्या घटना कशा एकावर एक ते मिळत आहेत, या संबंधात तुम्हा सर्व लोकांना अंदाज येईल की ह्या सर्व गोष्टीचा अंदाज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्याआधीच होता आणि त्याच्यातूनच ते सर्व घडते आहे. एक नुकतीच अमरावतीची एक घटना झालेली आहे. तिथे ज्यावेळेस लोक बाहेर आले, त्यावेळेस एका पत्रकारांनी त्या सर्व लोकांना विचारलं की तुमचे किती पैसे देऊन तुम्ही इथे आले. तर त्या बायांनी सर्व सांगितलं की 300 रुपये प्रत्येकांना मिळालेले आणि त्यांनी ते पैसे दाखवले. 300 रुपये एकाला मिळालेले. म्हणजे इलेक्शनची जी पातळी आहे, इव्हन आता बीजेपीच्या लोकांना मोठा प्रॉब्लेम आला की लोकांना गोळा करणं, म्हणजे अशा ह्या अवस्थेतनं ज्यावेळेस जाते आहे, तर त्याच्यामुळे निश्चितच हे चांगले संकेत नाही. बघूया, हे 2-3 स्मॉल क्लिप्स आहेत, त्या तुम्हाला सर्व माहिती देतील. बघूया हे सर्व क्लिप्स. 25 नोव्हेंबर 1949ला संविधान संमत व्हायच्या आदल्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे येऊ पाहणाऱ्या प्रतिक्रांतीच्या धोक्याची कल्पना स्पष्टपणे त्या भाषणात दिली होती. त्या भाषणात ते म्हणतात, इतिहासाची पुनरावृत्ती होईल की काय या विचारांनी मी चिंताग्रस्त झालोय. जात आणि संप्रदाय या संदर्भातले आपले जे शत्रू आहेत, त्या शत्रूंच्या विचारधारेच्या पक्षांची निर्मिती या लोकशाहीत होणार आहे. अशा पक्षांनी आपल्या विचारधारेला देशापेक्षा मोठं मानलं तर आपलं स्वातंत्र्य पुन्हा एकदा धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होणार. कदाचित आपण आपलं स्वातंत्र्य कायमचं गमावून बसू. हे होऊ नये म्हणून आपण कंबर कसायला पाहिजे. आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपल्या स्वातंत्र्याचं आपण रक्षण करायला पाहिजे. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बोलले. कारण काय होतं, त्यांचा आपल्या खऱ्या इतिहासाचा सखोल अभ्यास होता. आपल्या शत्रूच्या कुटील मानसिकतेची, त्याच्या कपटी कारस्थानी स्वभावाची, वृत्तीची त्यांनी सखोल चिकित्सा केली होती. याच भाषणात ते पुढे म्हणतात, नीट ऐका, कुणी कितीही मोठा माणूस सत्तेत येऊ द्या, जनतेनं आपलं स्वातंत्र्य त्याच्या पायाची अर्पण करता कामा नये. त्याच्यावर इतका विश्वास टाकू नका की प्राप्त अधिकारांचा वापर करून तो लोकांसाठी निर्माण केलेल्या संस्था उद्ध्वस्त करेल. याच भाषणात ते पुढे असंही म्हणालेत की भारतात व्यक्तिपूजेचं फार स्तोम, विभूतीपूजा. विभूतीपूजा म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला देवच मानायचा, त्याची भक्तीच करायची. अध्यात्मात ही व्यक्तिपूजा कदाचित तुम्हाला आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग मिळवूनही देईल, पण राजकारणातली भक्ती ही अंतिमतः तुम्हाला हुकुमशाहीकडे हमखास नेणारा मार्ग ठरतो. आता मला सांगा, त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या भाषणातला शब्द न शब्द आज खरा ठरलाय की नाही? पैसे भेटले की काय रोजानं भेटले? 1 वर्षानं भेटले. नवनीत राणा सभेला आलते ना तुम्ही? 300 ना 700 ना पैसे उचलले अनिल ना. तुमच्याच ग्रुपचा अनिल आहे ना, अनिलच्या ग्रुपच्या आहे तुम्ही. 700 ना पैसे उचलले त्यानं. तुम्हाला किती ना भेटले? 300. सगळ्याले 300 पाकिट भेटले काय? उद्यावर 1 पाकिट पांढरे पाकिट भेटले. पांढरे 1 मिनिट थांबा. खाकी कलरचे आहे का? ठीक आहे, 1 मिनिट थांबून द्या. अनिल भाऊच्या ग्रुपच्या आहे ना.
हा मग बसतो. खाकी बघित हो द्या. पैसे किती आहे? 300. अरे यार 700 पैसे उचलले ना त्यानं. अनिल भाऊ न साबळे. ठीक आहे. न्याय जो मजबूर किसानों की मेहनत में अपनाए, हर औरत के साथ चले, हर बेटी माँ के संग आए, भागीदारी का हर एक को अपनाए, न्याय का परचम अपना गली गली फहराए, थोड़े हाथ हो जाएंगे पाएंगे नेहमीप्रमाणे बुद्धा या सिरियलमधनं आम्ही एक क्लिप दाखवत असतो. बौद्धकालीन घटना आहे. तथागत भगवान बुद्ध एका दुसऱ्या भिक्षूंसोबत आपल्या एका गावात जात असतात आणि तिथे मोठ्या प्रमाणात एक ब्राह्मण वर्ग त्यांचा निषेध म्हणून पूर्ण रस्ताभर बाबीचे काटे पसरवतात. तेवढ्यात त्यांच्या पायाला काटा रुततो आणि ते पुन्हा तरी ते म्हणतात आणि त्यावेळेस तिथे ते ब्राह्मण म्हणतात दोघंही की तुम्हाला या गावामध्ये जाण्यासाठी निषेध आहे. ते म्हणाले की नाही तुमचं काय, आम्ही सर्व लोकांना भिक्षासाठी आम्ही हे करू आणि जे भिक्षा ज्यांनी दिली त्यांचं ठीक आहे, अदरवाईज असा हा संवाद होत असताना तिथे एक आमचे सुमेध हा एक दलित असतो आणि तो मात्र त्याला ते सहन होत नाही आणि सुमेध आपल्या रस्त्याने झाडूने काटे काढतो आणि त्याच्यानंतर मग ते काटे काढल्याच्या नंतर मग त्याला सर्व ते ब्राह्मण म्हणतात की आम्ही तुला त्या गावातला अन्नपाणी बंद करू. त्यावेळेस जो झालेला महत्वाचा संवाद आणि त्याच्यानंतर सुमेधला सिद्धार्थ गौतम बुद्धांनी आपल्या संघामध्ये प्रवेश दिला. ह्या सर्व घटना अत्यंत महत्वाच्या होत्या. ह्या सर्व घटनावरती पाहण्यासाठी बघूया हा बुद्ध ह्या सिरियल मधला हा छोटासा सिरियल 53 मधनं हा एक एपिसोड तुम्हाला प्रेझेंट करते. बघूया. सुना था तुम परम ज्ञानी हो बुद्ध. जान के आश्चर्य हुआ कि कांटा तुम्हें भी चुभता है. अब तो गली गली ये बात ना उठेगी कि तुम तो कोई पहुंचे हुए महात्मा हो. ये कांटे हमने बिछाए हैं. इस गांव में तुम्हारा स्वागत नहीं. हर दिन अनाज भिक्षा में मांग कर ले जाते हैं. चलो चलो दूसरे गांव का रास्ता लो. मेरा आप लोगों से अनुरोध है कि मुझे अपने गांव में भिक्षाटन करने दें. ठीक है, भिक्षा चाहिए तो दे अपने रक्त की आहुति. सुमित, रास्ता बुहारा तो इस गांव से तेरा दाना पानी उठ जाएगा. आप गांव में प्रवेश कीजिए.
इन मुट्ठी भर लोगों से कई अधिक लोग आपको भिक्षा देने के लिए आतुर हैं। आप मुझे ना छूएं। हाँ? नहीं तो मेरी छाया भी पड़ी आप दूषित हो जाएंगे। क्यों दूषित हो जाऊंगा मैं? तुम भी हम सभी की तरह मनुष्य ही हो, और एक मनुष्य का स्पर्श दूसरे मनुष्य को कैसे दूषित कर सकता है? केवल लालच, घृणा, मोह, तृष्णा, हम ही मनुष्य को दूषित करते हैं। और तुम जैसा मनुष्य जिसमें इतना प्यार भरा हो, वो केवल दूसरों को सुख ही दे सकता है, दुख नहीं। कैसे महात्मा हो तुम? तुम्हें तो जाति वर्ण का ज्ञान भी नहीं है। चोला पहने कोई सन्यासी नहीं होता। अरे पाखंडी हो तुम, पाखंडी। जो मानव से उसकी मानवता को छीनता है, पाखंडी वो होता है। यदि मुझे पाखंडी कहे आप सभी को संतोष मिलता है तो ये उचित है, परंतु इस मनुष्य में भी हमारी तरह प्राण बसे। इसे नीचा कहे, इसका तिरस्कार करना सबसे बड़ा पाखंड है। यदि जानते नहीं हो तो मैं बता दूं, ये धर्मशास्त्र है। पाखंड कैसे हुआ? जिस मिट्टी से सारी मानवता का सृजन हुआ उसी से इसका भी हुआ। मानव और मानव में भेद कर आप सृजनकर्ता पर कीचड़ उछाल रहे हैं। यदि हम आकाश में कीचड़ उछालेंगे तो आकाश तो ऊंचा ही रहेगा, परंतु कीचड़ वापस हमारे ऊपर ही गिरेगा। आकाश ने तो भेद नहीं किया, वो हम सभी को एक पिता समान ढके हुए है। ये धरती धान उपजती है, इसने हमारे साथ भेदभाव नहीं किया। ये हवा हम सभी के लिए समान बहती है। पानी हर प्यासे की तृष्णा को बुझाता है। जब प्रकृति भेदभाव नहीं करती तो हम मनुष्य में भेदभाव क्यों करते हैं? यदि ऐसा है तो इसे संघ में भिक्षु क्यों नहीं बनाते? बहुत अच्छा सुझाव दिया आपने। सुनीत, क्या तुम भिक्षु बनना चाहोगे? मैं अछूत, आप जैसे महात्मा का भिक्षु मैं इस योग्य नहीं हूं। जो मनुष्य दूसरे मनुष्य की पीड़ा को देख व्यथित हो जाए, उससे उत्तम कोई दूसरा नहीं। मैं बुद्ध स्वागत करता हूं सुनीत का हमारे भिक्षु संघ में। सारा जीवन किसी ने दया के दो शब्द ना कहे मुझसे, और आज इतनी करुणा बरसी है। पहली बार ऐसा लग रहा है कि मैं भी मनुष्य हूं, पर जो मैं कर रहा हूं यह अधर्म तो नहीं? जो अधर्म आज तक हुआ वो अब नहीं होगा। हर मनुष्य में चेतना का द्वार है, बस उसे ही अपनी संभावना को पाना है, अपनी गरिमा पे पुनः लौटना है। मेरा मार्ग प्रेम का है, तो वहां सबका सत्कार है। गंगा, यमुना, ऐरावती, सरयू, माही, ये सब नदियां हैं, और ये सब अंत में वह सागर में मिल जाती हैं। वहां उनका ना भेद होता है ना ही नाम। उसी प्रकार जिस भी मनुष्य ने अपना गृह त्याग कर सत्य के पथ पर चलने का निश्चय किया, चाहे वो ब्राह्मण हो या क्षत्रिय, वैश्य या शूद्र ही क्यों ना हो,
उसी महासागर में विलीन हो जाते हैं। हर मनुष्य के अश्रुओं में नमक होता है, उसके लहू का रंग लाल होता है। ये भेद मनुष्य ने मनुष्य को उत्प्रेरित करने के लिए बनाए हैं। आज मैं इन भेदों को काटता हूं। आज सुनीत को दीक्षा देना क्रांतिकारी होगा। हम पर बहुत से संकट आएंगे, हमें और तिरस्कृत किया जाएगा, पर सत्य आने वाली आंधी के सामने अडिग रहेगा। दरवेळेसप्रमाणे आज आम्ही बहुजन सरोदच्या अंकाचा आज आम्ही आढावा घेणार। आज दिनांक 28 रविवार आहे। आजचा आमचा अग्रलेख नसतो। आज पुन्हा आम्ही मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार आणि सीआरपीएफ जवानाचा हल्ला, दोघांचा मृत्यू, ही बातमी आज प्रामुख्याने आम्ही फ्रंटवरती घेतलेला आहे। तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की मणिपूरमध्ये किती दिवसापासून ते जळत आहे, परंतु अजूनपर्यंत आणि तिथे काँग्रेसची बीजेपीची सत्ता आहे, परंतु अजूनही त्यांना थांबवणं ते अशक्य होते आहे आणि ही घटना अत्यंत निंदनीय आहे। आज त्याच्याच बाजूला एक मोठा एक बातमी आलेली आहे की आमच्या याच्यात नाशिकमधनं मोठ्या प्रमाणामध्ये कांदा उत्पादन होते, पण त्याची निर्यात मात्र त्यांना फक्त गुजरातमधनंच करता येईल असं मोदींनी फतवा काढलेला आहे। निवडणुकीच्या तोंडावर 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीची परवानगी दिलेली आहे आणि नाशिकमधनं हा सर्व कांदा गुजरातचे लोक उचलतील आणि ते निर्यात करतील, म्हणजे जो काही प्रॉफिट होईल तो सर्वच्या सर्व गुजराती लोकांना मिळेल। अशा पद्धतीची भाषा आणि अशा पद्धतीचे फतवे मोदींनी काढावे ही आपल्या देशामध्ये अत्यंत दुर्भागी बाब आहे। आज बघूया त्याच्या शेजारी मोदींना भारत रत्न द्या आणि मार्कंडे काटजू हे सुप्रीम कोर्टाचे जस्टिस होते, अत्यंत प्रभावशील असतात आणि ते इतके चिडून त्यांनी चिमटा घेतला की यांना तुम्ही भारत रत्न द्या आणि हिमालयात पाठवा। ज्या पद्धतीचं त्यांचं ते वक्तव्य आहे आणि ज्या पद्धतीने ते बोलते आहेत, वागते आहेत, त्याच्यावरनं या देशाची मान खाली झालेली आहे आणि अशा या माणसाला तुम्ही ताबडतोब एक भारत रत्न द्या आणि हिमालयात पाठवा, नाहीतर त्यांचे हाल अजून जास्त खराब होतील, अशा पद्धतीचं विधान आहे। नोटाला जास्त मते दिल्यास नव्याने मतदान घेणार का? एक सुप्रीम कोर्टामध्ये एक नवीन पिटिशन आलेली आहे। तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की सुरतमध्ये जो प्रकार घडला तिथे जो काँग्रेसचे लोकांनी ज्यांना अनुमोदन केलं तेच लोक त्यांनी सांगितलं नंतर की आम्ही आमच्या सह्या नाहीत, नंतर ते गायब काय झाले। त्याच्यानंतर काँग्रेसचा विधायक हा बीजेपीमध्ये गेल्याचं विधान होतं आणि अनेक गोष्टी असताना काही लोकांनी, जागृत नागरिकांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली। त्याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की नन ऑफ द एबो असा एक त्याच्यातला शेवटचा कॉलम असतो की त्याच्यामध्ये वरपैकी कोणी एक नाही अशा पद्धतीचा असतो, त्याचं त्यांनी उल्लंघन केलेलं आहे। ते म्हणाले की आणि त्याच्यावरती नोटीस झालेली आहे। चंद्रचूड यांनी नोटीस पाठवलेली आहे। नोटीसच्या मार्फत त्यांना सांगितलेलं आहे की तुम्हा लोकांना तो काय उत्तर आहे, चीफ इलेक्शन कमिशनला त्यांनी उत्तर मागितलेलं आहे आणि ते काय उत्तर देतात त्याच्याकडे आपण सर्वांचं लक्ष आहे। त्याच्या शेजारी आज आमची मोठी न्यूज आहे, पंतप्रधान घाबरले आहेत, कदाचित अश्रू डाळतील राहुल गांधी यांचं वक्तव्य, कारण ज्या विजयपुरा आपण साऊथमध्ये ते भाषण देत होते, ते त्यांच्या प्रचाराच्या दौऱ्यात ते सांगत होते की ज्या पद्धतीने आता बीजेपीनी ज्या पद्धतीने ते काँग्रेसवरती मोठ्या प्रमाणामध्ये आघात सुरू केलेला आहे, खोट्या पद्धतीने हे केलेलं आहे, त्याच्यामुळे आता काही दिवसानंतर तुम्हाला दिसेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अश्रू ढाळताना दिसतील तुम्हाला। आज त्याच्याच खाली एक बातमी आम्ही टाकलेली आहे, ममता बॅनर्जीचा पुन्हा अपघात छोटासा झालेला आहे वेस्ट बेंगॉलमध्ये प्रचाराच्या दरम्यान। मोदी सरकारने शेतकऱ्यासाठी काय केले, लातूर मधली बातमी। तिथे प्रियंका गांधी अत्यंत प्रभावीशील बोलत होत्या की त्यांना आता बीजेपीला दुसरं काही राहिलेलं नाही, फक्त काँग्रेसला टोचणं, परंतु 10 वर्षापर्यंत त्यांनी काय केलं ते लोकांना सांगावं आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी 10 वर्षात काय काय केलं त्याच्याबद्दल त्यांनी करावं असं विधान त्यांनी केलेलं आहे। आज त्याच्या शेजारी आज आमची छोटीशी एक बातमी, युवा वर्ल्ड टूर सोबत यात्रा करा, त्याच्याच खाली चिल्ड्रन पॅराडाईज प्री स्कूल ऍडमिशनच्या बाबतीतली ते जाहिरात आहे।
मतदान न करणाऱ्या विरोधात नागपूर इथे मोठा एक बॅनर लागलेला आहे की 10,15,937 लोकांनी यावेळेस मतदान केलेलं नाही. त्याच्यामुळे तुम्हा लोकांना मतदानात त्याच्यात अत्यंत संताप आलेला आहे लोकांना की तुम्ही मतदानाचा अधिकारच तुम्ही गाजवत नाही. म्हणजे याचा अर्थ काय समजावा याच्या अशा पद्धतीने आम्ही पान 1 संपवलं. पान 2 वरती आज आमचा अग्रलेख नव्हता, परंतु आज अशोक सरस्वती यांचा एक चांगला लेख आम्ही घेतलेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या दोन चरणातील मतदान झालेले आहेत. भाजपाचा पायाखालची वाळू घसरत चाललेली आहे आणि ज्या पद्धतीने ते जे वक्तव्य करतायत त्याच्यावरती सावधान राहा. गृहयुद्धाची सुरुवात झालेली आहे. अशा पद्धतीची एक आज आमचा लेख मोठा सरस्वती यांचा, अशोक सरस्वती यांचा. आज बघूया त्याच्याच खाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारख्या प्रज्ञासूर्याला जन्म देणारी आई भीमाई, तिच्यावरती असणारा एक चांगला लेख मनीषा सातवडे हिचा आहे. अत्यंत चांगला लेख आहे तो. आज बघूया लोकनियुक्त हुकुमशहा सुरेंद्र बुराडे साहेब आमच्या याच्यातले ते डायरेक्टर आहेत आणि ते सातत्यानं लिहित असतात. त्याच्यात त्यांनी सांगितलं की हा लोकनियुक्त हुकुमशहा राहिलेला आहे. आतापर्यंत जगामध्ये एकच पाहिलेलं आहे की लोकशाही हुकुमशहा खूप असतात परंतु ते स्वघोषित असतात, पण हा लोकशाहीने निवडून दिलेला हुकुमशहा अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे. आज बघूया पान 3 वरती शकुंतलाचे अभिवादन, आमचे विलास गजबे यांचा लेख. आज त्याच्यानंतर शकुंतला म्हणजे आमची एक ट्रेन आहे, त्या ट्रेनला ज्या पद्धतीचं हे झालेलं आहे त्याच्यावरती असणारा हा लेख. त्याच्या शेजारी एक दुसरा लेख आम्ही घेतलेला आहे अस्मिता पुष्पांजलीचा. अरे संसार संसार या गाण्यावरती जे काही बोल आहेत त्याच्या आधारावरती लोकांना जागृतीचं एक आवाहन करणारा हा लेख आज आम्ही दिलेला आहे. आज सामाजिक आर्थिक न्यायासाठी आसान्या फाउंडेशनची स्थापना नागपूर इथे फार मोठ्या प्रमाणामध्ये फाउंडेशन झालेले आणि त्याच्यावरती त्यांच्याशी झालेला वार्तालाप की सामाजिक आर्थिक न्यायासाठी कोण कोण काय करतायत आणि काय करायला पाहिजे हा सुंदर संवाद आज आमचे मित्र दिनेश कोटांगळे यांनी लिहिलेला हा सर्व लेख आज आम्ही छापलेला आहे. त्याच्यात आज बघूया 64 तरुण महागायक पोपट फेम आनंद शिंदे. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे आनंद शिंदे हे अत्यंत मोठे आंबेडकरी साहित्यातले आंबेडकरी गायक आहेत आणि त्यांनी तथागत भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांवरती अनेक गाणे लिहिलेली आहे आणि ते संपूर्ण महाराष्ट्रात ते भूषण आहेत सर्वांना. आज बघूया पान 4 वरती नागपूरचे पांडुरंग धनविजय, नाशिकचे पी कुमार यांचा सत्कार. एक अत्यंत प्रभावीशील असणारे एक पेंटर, त्यांना इथे मोठी एक त्यांनी नाशिकला एक व्यवसाय सुरू केला परंतु नावामुळे अडचण येत होती. पी कुमार या नावाने त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये तिथे उचलून धरलं, नाव एवढं काही लपवून आज ते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची प्रगती झालेली आहे आणि त्याचसोबत ते आंबेडकरी समाजासोबत जुडलेले आहेत. प्रत्येक ठिकाणच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात. अशा पद्धतीने त्यांचा विचार मांडणारा हा लेख बातमी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने श्रीमुक्तीचे नायक, प्राध्यापक माधुरी गायधनी दुपटे हिचा हा लेख आम्ही दिलेला आहे. चारिका बुद्ध विहारात चैत्र पौर्णिमा साजरी. नागपूरची बातमी. रणजित रामटेके यांचा सामाजिक कार्याचा सत्कार. आज त्याच्यानंतर सच्चिदानंद नगरातील पुलाचे सिमेंट नाल्याचे बांधकाम अधुरे, अनेक दिवसापासून अर्धवट काम सोडून तिथे थांबलेले आहे ते. त्याच्यामध्ये एक बातमी घेतलेली आहे. चैत्यघा पालवी काव्य मंच तर्फे प्रीतगंध कार्य संग्रहाला पुरस्कार. वंदना रायबोले यांना आदर्श महिला ज्योतिका पुरस्कार. एक त्याच्याच बाजूला ऊर्जानगरात बाल सुसंस्कार जीवन शिक्षण शिबिराचे उद्घाटन. चंद्रपूरची बातमी आहे. तिथे गुरुदेव सेवा मंडळातर्फे एक मोठी मुलांची शिबिर आयोजित करण्यात आलं होतं, त्याची आज आम्ही बातमी टाकलेली आहे. समाजामध्ये संविधानाचे मूल्य व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे गरजेचे. अविनाश पाटील यांची ती बातमी टाकलेली आहे. वाचकांना आवाहन. दैनिक बहुजन सौरभचं आव्हान आहे की ज्या लोकांना पेपर मिळत नसतील त्यांनी आपल्या हक्काला सांगावं आणि पेपरची व्यवस्था करून घ्यावं. तुम्हाला
आमच्याकडे स्वतंत्र व्यवस्था नाही. त्याच्यामुळे जे काही तुम्हाला पेपर पाहिजे असेल तर तो तुम्हाला हॉकरच्या मार्फतच मिळवून घ्यावा लागेल. राष्ट्रीय बीज महोत्सवाला सुरुवात नागपूरमध्ये नागपूर बीज व्यवस्थाला एक मोठं संमेलन आहे. त्याच्यात अनेक तज्ज्ञ लोक आलेले आहेत आणि नवीन पद्धतीचं लागवड कशी करावी आणि लागवडीच्या नंतर त्याच्यात कसं जास्तीत जास्त उत्पन्न घेणारा हा होणारी बातमी आज आम्ही याच्यामध्ये टाकली. अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभच्या 4 पानाचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच तुम्हा सर्व लोकांना आम्ही अशी विनंती करतो की याला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया उद्या पुन्हा. तोपर्यंत जय भीम.